आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तुला सुकन्याला घरी कोणी आणायला सांगितलं होतं? यात सांगायला कशाला हवंय आई? ताई आहे ती माझी। असं उत्तर देतात का आपल्या आईला? मारून मारून हाडं खिळखिळी करून टाकीन। अरे तू मुलावर हात उचललास? तर मग काय करू? तुम्हाला आणि ह्याला संकट घरात घेऊन यायला आवडत असेल, मला नाही। बघा जरा कशी बसलीये। आता मी हिच्याकडे लक्ष देऊ की माझ्या संसाराकडे? सुकन्या आपली मुलगी आहे उषा। आपली नाही, तुमची। माझी मुलगी नाहीये ती, फक्त गोपी माझा मुलगा आहे। आई ही आई असते उषा, आईकडे कधी सावत्रपणा नसतो। तुमचं हे प्रवचन मंदिरात जाऊन द्या तुम्ही, देवीचं भक्त ऐकतील ते, मी नाही ऐकणार। मला या घरात सावत्र मुलगी नकोय, कळलं? जेव्हा हिचं लग्न करून दिलं होतं आपण, तेव्हा हिला आपल्या सासरीच राहायला हवं होतं। असं म्हणतात ना की सासरी मुलगी जेव्हा लग्न करून जाते ना, त्यानंतर ती तिरडीवरच बाहेर येते। खोट आहे हे, चूक आहे हे। मुलींची तिरडी सासरहून काय येणार? जर ती सासरचा उंबरठा ओलांडून आनंदानं आत येत असते, तर मग तिथून बाहेर जाताना सुद्धा काहीतरी अटी कशासाठी? सासर तिचं नाहीये का? अरे मुली तर सासरी नवीन विश्वाची निर्मिती करायला जात असते, तर तिच्यावर हा अन्याय का? हा अत्याचार का? लक्षात ठेवा, जेव्हा मुली सुना सुखी असतील तेव्हा सुख असतं, कुटुंब सुखी असतं, सासर आनंदी असतं। मुलींना सुद्धा आपल्या माहेराची, आई वडिलांची आठवण येत असते। जर त्यांना भेटावंसं वाटत असेल तर त्यात काय चूक आहे? त्यावर बंदी कशासाठी? मुलगी कुठेही असू दे, माहेरी किंवा सासरी, आपण कधी तिला रडवू नये। आपल्या मुलींचे अश्रू अनमोल आहे, त्यांची किंमत ठेवली पाहिजे। कुठलाच अंकुश असायला नको त्यांच्यावर की त्या त्यांच्या माहेरी जाऊ शकत नाहीत। अरे मुलीच्या पालकांनो स्वतःच्या आत डोकावून बघा, काय तुम्ही तुमच्या मुलीवर कुठली बंदी घालता का? तर मग जी तुमच्या घरची सून आहे ती सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे, मग तिच्यावर बंदी कशासाठी? तुमचा विचार चुकीचा आहे, तो बदला। हा विचार बदलावाच लागेल। माझा विचार कदाचित चुकीचा असू शकेल, पण सुकन्या तरुण विधवा आहे। हिला घरात ठेवण्याचा अर्थ आहे निखारा हातावर ठेवणे। ताईच्या सासरच्या लोकांनी ताईला विधवा आश्रमात पाठवलं होतं। बाळा तू काही बोलत का नाहीस? हिच्या डोळ्यामध्ये तर ओळखीची साधी खून दिसत नाहीये। काय झालंय काकाजींना? ह्यांची मुलगी विधवा होऊन घरी परत आलीये। उर्मिला, उर्मिला, अरे आलात का? का माझ्या नावाचा जप करता तुम्ही? अरे तू माझी देवी आहेस आणि मी तुझा भक्त। जेव्हापासून तुम्ही मथुरादासकडे नोकरी केली आहे ना, बोलायला शिकला आहात। शिकलो तर आधीच होतो,
पण बोलण्यासाठी वेळच मिळत नव्हता. हो का? आता व्यापार धंदा तर राहिला नाहीये, नोकरी करतोय, मग काय आता वेळच वेळ आहे. जर तुमच्याकडे वेळ आहे तर मग त्यातला थोडासा वेळ तुमच्या ह्या मुलाला द्या. उर्मिला वहिनी बरोबर बोलते दामू दादा. आण 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 आण. ये, जा ये. तुझ्या बाबांकडे जा. अरे हो, हे घे. अरे काय झालं? ओलो लो लो. हा, अगं माझा पहिला पगार आहे. शेकडो हजारो रुपये लोकांना देणारे दामू अण्णा आज 30 रुपयात आपला संसार चालवत आहेत. सगळी वेळेची गंमत आहे. वेळ आली की कंगाल मालामाल होऊन जातो आणि श्रीमंत कंगाल. वेळेने कूस बदलली की मोठ्यातलं मोठं साम्राज्य जमीनदोस्त होऊन जातं. माणसाला रडवणारी सुद्धा ही वेळच आहे आणि त्याची जखम भरणारी सुद्धा वेळच आहे. वेळच आपल्याला सांगत असतो की कोण आपला आहे आणि कोण परक, कोण दुश्मन आहे आणि कोण मित्र. माणसाचं भूत वर्तमान वेळच आहे आणि या वेळेतच माणसाचं भविष्य लपलेलं असतं. वाईट वेळ आल्यावर जो मनुष्य आपला विवेक गमावत नाही आणि चांगली वेळ असते तेव्हा जो देवाला विसरत नाही, त्यांचंच तर कल्याण होत असतं. सबका मालिक एक. धर्मानंद, दामू अण्णांना जगण्यासाठी काहीतरी काम करावंच लागणार. तर मग त्यांनी कोणाकडे नोकरी केली आहे, मग ह्यात मोठी बातमी कुठली आहे? हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुझे दामूदादा जगायला सुरुवात करतील तुमच्या दोघांचं जगणं मुश्किल होईल. अशी वेळ येऊ देऊ नका आणि सापाला ठेचून टाका. ते कसं काय? मथुरादास शेठ तुमच्या सारखाच बेकायदेशीर धंदा करतो. त्याच्याकडे जो वकील काम करतो तो माझाच मित्र आहे. त्यानेच मला तुझ्या दामूदादाबद्दल सांगितलं होतं. आपण एक अशी चाल चालवूयात की मथुरादास शेठ तुमच्या दामूदादाला दात मारून नोकरीवरून काढून टाकतील. मथुरादास तुम्हीच आहात का? नाही शेठजी. मथुरादासजी, हा बोला. मी आपल्यासाठी काय करू शकतो? सेवा करण्यासाठी सरकारने आम्हाला तुमच्याकडे पाठवलंय. हे सरकारी विभागाचे ऑफिसर आहे. तुमच्यासाठी जो दलाल काम करतो तो दलाल पकडला गेलाय. त्यानेच तुमचं नाव घेतलंय की तुम्ही बेकायदेशीर धंदा करता, लाखो कमवता, तरीही सरकारी कर भरत नाही. नाही, तू खोटं बोलत असेल. मी कुठलंच बेकायदेशीर काम करत नाही साहेब. जरा तुमच्या खातेवह्या दाखवा. खातेवह्या दामूंना बघतात. माझा सगळा हिशोब हेच बघतात साहेब. दामोंना, हो बोला. एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही पुरावा असल्याशिवाय कुठेही छापा मारत नाही. जर तुम्ही खोटं बोललात आणि सत्य लपून ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हीही मथुरादास सोबत अडकाल. तुम्हालाही तेवढीच शिक्षा मिळेल जितकी मथुरादासला. हा तर नवीन नवीन आत्ताच नोकरीला लागला साहेब. बिचारा. गप्पा बसा. तुमचाही वेळ घालवू नका आणि आमचाही नाही. तू सगळा हिशोब ठेवतोस की नाही? हो, ठेवतो. तर मग आम्हाला तो हिशोब दाखव जो सरकारपासून तू लपून करत असतोस. हो, दाखवतो. दाखवतो? हे काय तुम्ही बोलतोय? गप्पा बसाल. शेठजी, मी साईबाबांना वचन दिलंय की मी नेहमी सत्य बोलेन, सत्याची सोबत करेन आणि सत्याच्याच मार्गावर चालेन.
इन्स्पेक्टर साहेब, या पोत्यांच्या मागे एक कपाट आहे. तिथे एक गुप्त जागा आहे आणि मथुरादासजींच्या सगळ्या बेकायदेशीर व्यापाराचा हिशोब त्यातच आहे. दामू अण्णा, तू सत्याच्या मार्गावर नाही, स्वतःच्या बर्बादीच्या मार्गावर चालतो आहेस. बाळा बघ बघ, तुझे बाबा आले. चांगलं केलं आज तुम्ही लवकर आलात. हे हे पैसे कसले? आता 4 दिवस आधी तर तुम्ही पगार दिला होतात. माझी नोकरी गेली उर्मिला. जितके दिवस काम केलं आहे हा त्याचा पगार आहे. पण नोकरी का? मथुरादासजींच्या दुकानावर सरकारी कर विभागाने छापा मारला. छापा का? मथुरादासजी कर देत नव्हते ना आणि सगळा धंदा बेकायदेशीर करत होते. त्यांनी मला विचारलं आणि मी सगळं खरं खरं सांगितलं. आणि त्यांनी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं. मग यात उदास होण्यासारखं काय आहे? खरं बोलणं, सत्याची साथ देणं, सत्याच्या मार्गावरती चालणं, हे साईबाबांनी सांगितलं आहे ना की हे म्हणजे परमात्म्याची सेवा करणे. सत्याच्या मार्गावरचा मार्गस्थ होणं इतकं सोपं नाहीये लक्ष्मी बेटी. त्याला स्वीकारण्याचा अर्थ आहे सत्याला साथ देणे. मग त्यात अवघड काय आहे बाबा? आम्ही तर सत्याची नक्की साथ देऊ. खरं बोलावं लागेल बेटी, खरं. हो, परिस्थिती कशीही असो, आपल्याला सत्याची साथ कधीच सोडून चालणार नाही. हो, नाहीच सोडणार. लक्ष्मी, मी तुला दुकानातून तेल आणायला सांगितलं होतं. हो, आणलंय आई, पण ते तेल सांडायला नको ना, म्हणून मी हळूहळू चालत येत होते. अरे, आता समजलं का लक्ष्मी? सत्याची साथ देणं किती अवघड असतं. लक्ष्मी बेटी, सत्य हे सतत परीक्षा घेत असतं. त्याची साथ देण्याचा अर्थ आहे आगीला आपल्या मुठीत पकडणं. काय आपण दुपारच्या सूर्याकडे एकटक होऊन पाहू शकतो का? नाही. सत्य सुद्धा अशाच प्रकारे तेजस्वी असतं. सत्य कधी कुणासमोर झुकत नाही. सगळ्यांना सत्यासमोर झुकावं लागतं. सत्याचा अर्थ आहे विश्वास, भक्ती, तपस्या. सबका मालिक एक. काही नोकरी मिळाली का? नाही उर्मिला. मथुरादासजींनी माझ्या बाबतीत सगळ्यांना सांगून माझे सगळे नोकरीचे दरवाजे बंद केलेत. आता कुठल्याही व्यापाऱ्याकडे नोकरी मिळणं अवघड आहे उर्मिला. काहीच हरकत नाही, हिम्मत ठेवा, नोकरी नक्की मिळेल. ह्याच आशेवर जगतोय उर्मिला. पण नुसत्या आशेने पोट भरत नाही. त्यासाठी पैसे हवेत, पैसे. दामू दादा, लवकरच इथून थोडस दूर रस्ता बनवण्याचं काम सुरू होणार आहे. त्यांना दगड फोडण्यासाठी मजूर लागतील. मला विचाराल तर ही चांगली संधी आहे, हिला हातातून जाऊ देऊ नका. उर्मिला, राधाताईंचा नक्कीच मागच्या जन्मीचा काहीतरी संबंध आहे. अगं म्हणूनच तर ह्या जन्मात आपली इतकी काळजी घेतात. काय म्हणताय तुम्ही? तुम्ही दगड फोडण्याचं काम करणार? तोच विचार करतोय की पैसा कमवण्याची ही संधी हातून निघून जायला नको. थांबू नकोस दामो, हातोडं चालव.
हे हातोडा चालव, काम कर काम, दगडफोड चाल. मला माफ करा, माझं बाळ रडतंय. दामू, तुझ्या बायकोचं लक्ष कामापेक्षा मुलाकडे असतं. काम तर पूर्ण करत नाही, मजुरी पूर्ण घेते. उद्यापासून तिच्यासाठी इथे काही काम नाहीये, समजलास? आई स्वतः अश्रू पिते आणि आपल्या बाळाच्या ओठावर तिला हसू बघायचं असतं. स्वतः भुकेलेली तहानलेली राहून जी स्वतःच्या बाळाची भूक तहान भागवत असते ती आई आहे. आई स्वतः रात्र रात्र जागत असते, पण आपल्या मुलाला झोपेचं पांघरुण घालून झोपवत असते. जी दुर्गा बनून आपल्या मुलांचं रक्षण करत असते ती आई आहे. परी होऊन आपल्या मुलांच्या स्वप्नांना राजमहलात जी घेऊन जाते ती आई आहे. आई मुलावर संस्कार करत असते. त्याचं पालन पोषण करत असताना सगळी दुःख सहन करते. स्वतः अपमान सहन करेल, पण आपल्या मुलाला सन्मान मिळताना बघून खुश होत असते ती आई आहे. आई स्वतःच्या गरजा विसरून जी आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करत असते. आपल्या मुलांना सुखी बघून आपलं दुःख विसरून जाते. जी मुलांनी दुःख पीडा दिल्यानंतरही त्यांना आशीर्वाद देत असते ती आई आहे. जी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी करत असते ती आई आहे. सबका मालिक आपल्या भावांना या किमती कपड्यांमध्ये आणि दागिन्यांमध्ये बघून दामू दादांवर काय आकाश कोसळेल माहितीये का? दगड फोडता फोडता उठून उभे राहतील आणि हातोडा निष्ठून पायावर जाऊन पडेल आणि ओरडतील, उर्मिला बघ तर कोण आलंय. पण तू दिलेली बातमी तर खरी आहे ना, की दादाकडे कोणतीच नोकरी नाहीये आणि दामू दादा कुठल्या तरी रस्त्यावर दगड फोडण्याचं काम करत आहेत. अरे दादा जरा टांगा थांबव. अरे दादा, अरे दिनकर, शंकर, तुम्ही लोक काय काय म्हणालास तू? अरे मोठ्या लोकांना आदर द्यायला विसरलास की काय? अरे शंकर शेठ म्हण, दिनकर शेठ म्हण, अजून काहीतरी सलाम ठोक, नमस्ते कर. धर्मानंद, तू मला ओळखलं नाहीस का? मी आहे, मी दामू, दामू अण्णा. दामू? दामू, अरे तू एक मजूर आहेस, मजूर, दगड फोडणारा एक मजूर. आणि आमचे दामू अण्णा कशाला
दगड का फोडतील? धर्मानंद, जरा विचारा तर याला की हा आमच्याकडे नोकरी करेल का? आता बोल. नाही दिनकर, हा आत्ताच स्वतःला दामूदादा म्हणून घेत होता. अशा सोंगाड्याला नोकरीवर ठेवणं ठीक नाहीये. हो, हा आपला सगळा धंदा चौपट करून टाकेल. ह्या लोकांचा धंदा चौपट होण्यात अजून कोणती कसर बाकी आहे का? नालायकांनो, यांना सोंगाड्या म्हणताय तुम्ही? ते नालायक कोणाला म्हणालीस तू? तुला म्हणाले. तुला धोका दिलास ना अण्णांना, त्यासाठी. पण हे सरळ साधे आणि खऱ्या मनाचे आहेत. विश्वास ठेवतात सगळ्यांवर. भावांनी कायद्याच्या कागदांवर सह्या करायला सांगितल्या. त्यांनी बघितलं नाही, विचारलं नाही काय आहे. कारण विश्वास होता आपल्या भावांवर. जे करतील चांगलंच करतील. यांनी सह्या केल्या. तेच भाऊ मोठे होऊन त्यांचं रक्त पितील म्हणून त्यांचा धंदा चौपट झाला. नालायकांनो, सोंगाडे तर तुम्ही तिघ आहात. तुम्ही तिघांनी शेवटपर्यंत तुमचं खरं रूप दाखवलं नाही. तुम्ही भाऊ नाही, भावाचा मुखवटा घातलेले कसाई आहात. कसाई. लाज वाटू द्या, लाज. एक पैसा कमवण्याची धमक नाहीये आणि मोठ्या भावाने कमवलेल्या पैशांवर ही मजाच दाखवताय. त्यांच्याच समोर काय करताय? अरे अरे काय करतेस? काय चाललंय? काय चल जातोय. पळा, चला चला लवकर या. उर्मिला, अगं राहू दे. उर्मिला, उर्मिला, अगं सोड, जाऊ दे त्यांना. पळून गेले, पळून गेले. महिषासूर मर्दिनीचा अवतार बघून पाय लावून पळून गेले. तुम्ही कोणाबद्दल बोलताय बाबा? कोण पळालं साईनाथ? राक्षस. राक्षस? कोण राक्षस? स्वार्थ, द्वेष, कुटिलता, कट, निर्दयता सगळे पळून गेले. वाचलो दिनकर, आपण वाचलो. आज पहिल्यांदाच मी वहिनीचं इतकं भयंकर रूप पाहिलं. अरे पूर्ण चंडिकेचं रूप वाटत होती. देवाचे खूप आभार आहेत की आपण वाचलो. आम्ही काय केलंय? चल उतर. उतर खाली. तुम्हाला का पाहिजे? उतर खाली, नाही तर कापून टाकेन. हे कोण लोक? मी बोललो उतर. तुमचे दागिने काढा. नाही काढ. नाही 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 नाही. कपडे काढा. काढ. कपडे काढा. अरे हा, हे घ्या. चल चल लवकर. चले लवकर. लवकर कर. घ्या. घेऊन जा. अरे नाही, अरे पळा पळा पळा. महाभारतात एक अध्याय आहे की कौरव आपलं ऐश्वर्य दाखवायला पांडवांकडे आले, पण पळून गेले आपला जीव वाचून. तोच अध्याय या कलियुगात गिरवला गेला. आपल्या भावाचा अपमान करायला आले होते, स्वतःच अपमानित होऊन जावं लागलं. ज्याला देवाचा संकेत समजतो त्यांना स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते माफी मागतात. आणि ज्यांना संकेत समजत नाही, शकुनी मामावर विश्वास ठेवतात, ते उद्ध्वस्त होतात, आयुष्यातून उठतात. सबका मालिक एक. साई बाबा
साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम। साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम। हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम। साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम। साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम। सुख धाम धन धाम साई राम साई श्याम गुण धाम यश धाम साई राम साई श्याम। ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम। साई बाबा तुझे प्रणाम। साई बाबा तुझे साईनाथ, बाबा, तुम्ही एका आईचा आक्रोश ऐकला नाही का बाबा? तेच तर मी देवाला विचारतोय. तू एका आईचा आक्रोश ऐकणार नाहीये? कधीपासून तो बहिरा झालाय श्यामा? कधीपासून? स्वतःला दयाळू करुणाकर म्हणून घेतो. कुठंय त्याची दया? कुठंय त्याची कृपा? स्वतः सगळ्यांची आई असून सुद्धा तो एका आईचं दुःख वेदना समजू शकत नाहीये का? मुलाच्या परिस्थितीमुळे आई तर प्रत्येक क्षणी अश्रू ढाळते, तरीही तो फक्त बघत बसलाय. तो आईचे अश्रू पुसू शकत नाही का? त्या आईच्या ओठांवर हास्याची फुलं कधी उमलतील म्हाळसापती? कधी? जर मूल दंगामस्ती करत असेल तर त्याला बघून आईचं हृदय सुद्धा उचंबळून येतं, आनंदी होत असतं. हे त्याला कधी समजणार? कधी जाणून घेणार? कधी तिच्या कम नशिबाला नशीबवान बनवणार? तर मग तुम्ही बदलून टाका ना बाबा. बिचारे खूप दूरवरून आले आहेत बाबा. त्यांच्या पदरात सुखाची भरभराट होऊ द्या बाबा. तुम्ही या बाळाच्या आईबाबांचे अश्रू पुसून टाका बाबा. आमच्यावर कृपा करा बाबा, आमच्यावर कृपा करा. बाबा, माझ्या मुलाला वाचवा बाबा. त्याला माझ्या पदरात टाका बाबा. बाबा, नाही बाबा, थांबा थांबा. आमच्याकडे पाठ फिरवून जाऊ नका बाबा. आमच्या मारुती बाळाला ठीक करा बाबा. आम्हाला एका फकीरानं सांगितलं होतं की शिर्डीचे साईबाबाच आमच्या मारुतीला बरं करू शकतात. आम्ही खूप आशेने तुमच्याकडे आलोय. बाबा, आमची सगळी मुलं जन्माला येताच मरण पावत होती. आता फक्त हाच वाचलाय बाबा. आणि ह्याची परिस्थिती तर तुम्ही बघताय. हा दीर्घायुष्य व्हावा यासाठी आम्ही ह्याचं नाव हनुमानाच्या नावावरून मारुती असं ठेवलं. पण मानेच्या खालचं शरीर तर मला सुद्धा नाही बाबा. याला अर्धांग बाह्य झालंय. आता तुम्ही याला बरं करू शकता बाबा.
माझ्या मुलाला वाचवा बाबा, माझ्या मुलाला वाचवा, वाचवा. जय जय सूरनायक जन सुखदायक प्रणतपाल भगवंता ओझे हितकारी जय असुरारी सिंधु सुता प्रिय कंता आनंद सुरधरणी अद्भुत करणी मन मन जानई कोई जो सहज कृपाला दीन दयाला करो अनुग्रह सोई जय जय अविनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा अविगत दोतीतम चरित पुनीतम माया रहित मुकुंदा जेहि लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा निसि बासर ध्यावहि गुण गण गावहि जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा जयति सच्चिदानंदा. आई, हेच आहेत ते जे माझ्या स्वप्नात येत होते, हेच आहेत. आई, हे माझ्या स्वप्नात येऊन सांगत होते, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. आता मी बरा होईन आई. हे साईबाबा मला बरं करतील. मग मी चालू शकेन, पळू शकेन आणि खेळू शकेन. बाबा, साई बाबा, बाबा, देवा, बाबा, पळून गेला वैद्यबुवा, पळून गेला. तो साई बाबा द्वारकामाई मधून पळून गेला. आणि पळाला कसा नसता, पितळ उघडं पडला असतं ना डोंग्याचं. राम 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 राम. द्वारकानाथची तो ढोंगी साई कुठवर सत्य लपवून ठेवेल? नाही 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 नाही, कुठवर? अरे कोंबडं झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा थोडीच राहणार. खरं बोलायचं तर द्वारकानाथची त्या अपंग मुलाला माझ्याकडे आणायला हवं होतं, पण नाही. त्याचे आई वडील घेऊन गेले त्या ढोंगीकडे. अरे साईबाबांवर सगळ्या जगाचा विश्वास आहे, तुमच्या दोघांवर अजिबात नाही. अरे गप्पा बस नालायका गाढवा, काहीही बोलतोय. वैद्यबुवा, मुलाचे आई वडील त्याला द्वारका माईला घेऊन गेले. अरे म्हणून तर साईबाबा पळाला. हो, खरं तर आपल्याला मुलाच्या आई वडिलांचा सत्कारच केला पाहिजे. सत्य आहे, सत्य आहे. मी मुलाला घेऊन वैद्यबुवांकडे येतो, पण तुम्ही शिर्डी सोडून पळवू नका, नंतर सगळी शिर्डी तुमचा सत्कार करेल. धोंडू धोंडू, आधी मी तुझा सत्कार करतो. माझा सत्कार? जय हो. हे घे. साई बाबा पाहिजे. साई बाबा, बाबा, बाबा थांबा बाबा, बाबा, बाबा आमच्यावर दया करा बाबा, आमच्यावर कृपा करा बाबा, आमच्यावर कृपा करा. आमच्या मुलाला बरं करा बाबा, आमच्या मुलाला बरं करा. मला बरं करा ना बाबा, मला बरं करा. बाबा, 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 ओम जय साईनाथ जय साईनाथ आदि न अंत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनाथ तुम्हारा तुम्हें श्रद्धा
वैद्य बुवा, हा साई तर बघा किती घमंडी आहे. हे भोळे भाबडे बिचारे शिर्डीवाले त्याची आरती करतायत आणि हा ढोंगी माणूस मागे वळून बघायला पण तयार नाही. अरे राम राम राम, ढोंगी वळून बघेल कसा? चांगलाच फसलाय बिचारा साई. गप्प बस. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. जय गणेश हरे, जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. सुमुखश्चैकदन्तश्च, कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. जय गणेश हरे, जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. मारुती, 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 आई, मारुती, मारुती. माझा मुलगा, मारुती, माझा मुलगा बरा झाला, माझा मुलगा ठीक झाला, माझा मुलगा ठीक झाला, माझा मुलगा. माझा मुलगा बरा झाला. गणपतीचं हे देवस्थान जागृत आहे म्हाळसापतीजी. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. अरे बाबा कुठे गेले? बाबा कुठे गेले? बाबा बाबा कुठे गेले? साईनाथांची लीला अगाध आहे. ते द्वारका माईमध्ये असतील. सबका मालिक